ओके फ्रेंड्स, काल आपण खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या दोन कंपनी प्रकारांमधील मूलभूत फरक जो आहे तो फरक अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल किमान सभासद संख्या, कमाल सभासद संख्या, कंपनीचे नाव म्हणजे नावाच्या शेवटी कोणत्या प्रकारचा शब्दप्रयोग असावा, त्यानंतर किमान संचालक संख्या आणि कमाल संचालक संख्या याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. काल मी म्हटलं होतं की ते 3 हा क्रमांक हवा आहे, तेवढं फक्त कन्सिडर करा. त्यानंतर भागांचे हस्तांतरण. खासगी कंपनी आपल्या भागांच्या हस्तांतरणावर निर्बंध घालते आणि सार्वजनिक कंपनी मात्र भागांचे मुक्तपणे हस्तांतर करू शकते, म्हणजे सार्वजनिक कंपनीचे भागधारक. भागांची विक्री 6वा क्रमांक आहे. खासगी कंपनी भागांच्या खरेदीसाठी सर्वसामान्य जनतेला जाहीरपणे आवाहन करू शकत नाही, कारण खासगी कंपनी खासगीरित्या भांडवलाची उभारणी करते. खासगीरित्या भांडवलाची उभारणी करते याचा अर्थ काय? आपतेष्ट मित्रमंडळी, मित्र नातेवाईक किंवा स्वतःचं जे भांडवल असेल ते कंपनी व्यवसायात गुंतवलं जातं. आणि सार्वजनिक कंपनीमध्ये काय केलं जातं? भांडवल उभारणीसाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून सार्वजनिक जनतेला आवाहन केलं जातं, जाहीरपणे आवाहन. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यवसाय प्रारंभ. खासगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेचच व्यवसायास प्रारंभ करू शकते, म्हणजे कंपनीच्या स्थापनेतील पहिल्या 2 अवस्था, प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाली की खासगी कंपनीला व्यवसाय सुरू करता येतो. सार्वजनिक कंपनीला मात्र कंपनीच्या स्थापनेतील, निर्मितीतील 4 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. मी काल सांगितलं त्या. कोणती? प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी अवस्था होती व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. म्हणजे सार्वजनिक कंपनीला 4ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच नोंदणीविषयीच्या व्यवसायाला प्रारंभ करता येतो. त्यानंतर भाग अधिपत्र. भाग अधिपत्र. खासगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप करू शकत नाही. मुळात मला तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की भाग अधिपत्र म्हणजे काय? तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुमची उत्तर नोंद करू शकता. भाग अधिपत्र. शिंदे वैष्णवी आणि खकाळे सुषमा, तुम्हाला मी यापूर्वी सांगितलंय. ओके, ठीक आहे. सगळे अनम्यूट आहात. कुणाला सांगायचं? येस, ओरली. आवाज बेटा, आवाज येत नाहीये. मी म्यूट करतो सगळ्यांना, म्हणजे चॅट बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न उत्तर. ओके, नाही आवाज नाही येत बेटा तुमचा, व्यवस्थित आवाज येत नाहीये. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचं मत नोंदवा. भाग अधिपत्र म्हणजे काय? आणि या प्रश्नाचं उत्तर सांगितल्यानंतर मी आणखी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, म्हणजे हा पूर्व अभ्यासावर आधारित असलेला प्रश्न असणार आहे. असं नाही की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे, बंधनकारक नाही, पण किमान पातळीवरती यावं किंवा ती संकल्पना माहित असावी, हा त्यामागचा उद्देश आहे. सर, स्क्रीन दिसत नाही आणि आवाज पण येत नाही. ओके वैष्णवी, ठीक. आता दिसते बेटा स्क्रीन? भाग अधिपत्र म्हणजे लेखी अधिकार. स्क्रीन दिसत नाही. आता दिसते. ओके, दिसत नसेल तर मला पुन्हा एकदा विचारा. ओके, आवाज पण येतोय आणि स्क्रीन पण डिस्प्ले होते तुम्हाला वैष्णवी? भाग अधिपत्र म्हणजे लेखी अधिकार. ओके, हर्षदाने उत्तर दिले, साबणेने उत्तर दिले, भागधारक यांची यादी म्हणजे भाग अधिपत्र. मी काही समाधानी नाहीये. ओके, पुढे भागावर अधिकार दाखवणारे पत्र. यस, भागावर अधिकार दाखवणारे ते पत्रच असतात, बरोबर. पण ते केव्हा प्रोड्यूस केलं जातं, भागधारकाला केव्हा दिलं जातं आणि त्याचा अर्थ काय होतो?
वैष्णवी मीनवाईल तुम्हाला सांगा, आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते का? ओके. आणखी आहे कोणाची काही उत्तर? मला वाटतं मी वाट बघतोय पण उत्तर काही येत नाही. ठीक आहे. राहणे प्रतीक्षेने उत्तर दिलंय. भागांच्या मालकी हक्काचा वाहक दस्तऐवज, बरोबर असं उत्तर दिलंय तू. भागाच्या मालकी हक्काचा वाहक दस्तऐवज, येस ते उत्तर सुद्धा बरोबर आहे. पण ते केव्हा दिलं जातं हा माझा आणखी त्याला उपप्रश्न आहे. भाग अधिपत्र केव्हा मिळतं भागधारकाला? आणि अजून एक प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. तो प्रश्न मी नंतर विचारेल, लगेचच मी तुमचा गोंधळ करत नाहीये. भागांच्या मालकी हक्काचा वाहक दस्तऐवज आहे. व्हेरी नाईस, बरोबर. ओके. भाग खरेदी केल्यावर दिव्या ते दुसरं दस्तऐवज आहे. मला तेच सांगायचं तुम्हाला या ठिकाणी नेमकं. ओके. आणखी उत्तर नसतील तर मी सांगू उत्तर? ठीक आहे. एक उत्तर आलंय. शेअरची पूर्ण रक्कम भरल्यावर. कोण आहे हे? साबणे स्नेहल कुमार. भागांची पूर्ण रक्कम भरल्यावर असं त्याचं म्हणणं आहे आणि उत्तर अतिशय बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आता कोण शेअरची किंमत भरतो? भाग अधिपत्र हे शेअर विकण्यासाठी काढतो तेव्हा नाही. ते लुसिफर करेल, लुसिफर. मी सांगितले ना अगोदर तुमचे म्हणजे इथे कॉन्टॅक्ट ना बाय नेम सेव्ह करायचे. लुसिफर. ओके. तर भाग विकण्यासाठी काढतो तेव्हा भाग अधिपत्र दिला तर इट्स ओके. असं नाही, त्याला वेगळं दस्तऐवज म्हटलं जातं आणि त्याविषयी मी अगोदरच म्हटलं की तुम्हाला मी नंतर एक प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न पण कदाचित काही मुलांना समजला असेल. ओके, पुढे जाऊयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, भाग अधिपत्र ही संकल्पना स्नेहल कुमारने जे सांगितलंय ती संकल्पना अतिशय बरोबर आहे. त्यामध्ये मी ऍडिशन टाकतोय आता. बघा, भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात तेव्हा 100% रक्कम त्यांनी कंपनीकडे भरलीच पाहिजे असे काही बंधन नसतं. त्यामुळे हप्त्या हप्त्याने भागाची रक्कम त्याला कंपनीकडे भरता येते. एकदा भाग अर्जासोबत रक्कम भरली की त्यानंतर उर्वरित रकमेसाठी हप्ते तयार केले जातात कंपनी मार्फत, संचालक मंडळामार्फत, आणि ती रक्कम कंपनीकडे भरावी लागते. ही रक्कम कंपनीकडे पूर्णपणे भरल्यानंतरच भागधारकाला भाग अधिपत्र मिळतं. आता तुम्ही म्हणाल भागांची खरेदी केल्यावर भाग अधिपत्र मिळतं. हे उत्तर एक प्रकारे बरोबर आहे. ते कसं? जेव्हा एखादा भागधारक आपल्या भागांची 100% रक्कम कंपनीकडे जमा करतो तेव्हा त्याला भाग अधिपत्र मिळणारच आहे, बरोबर. पण जेव्हा हप्त्याने भागांची खरेदी केली जाते, हप्त्या हप्त्याने भागाचे पैसे परत केले जातात, तेव्हा 100% रक्कम भरल्यानंतरच त्या भागधारकाला भाग अधिपत्र प्राप्त होतं. म्हणजे भाग अधिपत्र हे काय आहे? कोणतं दस्तऐवज आहे? भागावरील 100% रक्कम भरल्याचा पुरावा. हे बघा, एका मुलीने उत्तर दिलं होतं अगोदर. काय दस्तऐवज आहे? काय तर जेव्हा भागधारकाची 100% रक्कम कंपनीकडे जमा होते तेव्हा त्या भागधारकाला कंपनी मार्फत भाग अधिपत्र दिलं जातं आणि त्याचा अर्थ काय होतो की भागधारकाने त्या भागावरची 100% रक्कम कंपनीकडे जमा केलेली आहे, म्हणून तो भाग अधिपत्र मिळण्याच्या पात्रतेचा ठरतो. माझा दुसरा क्वेश्चन आहे, भाग अधिपत्र समजलंय का अगोदर मला ते सांगा. जर भाग अधिपत्र, शेअर वॉरंट म्हणतात त्याला, ही संकल्पना जर समजली असेल तर आपल्याला नवीन प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. भाग अधिपत्र म्हणजे अर्थात तुम्हाला
जो प्रश्न मी विचारणार आहे त्या संदर्भात अगोदर सांगणं अपेक्षित आहे आणि भाग अधिपत्रा संदर्भात नंतर सांगणं अपेक्षित आहे. परंतु योगायोगाने अभ्यासामध्ये भाग अधिपत्र हा शब्द आला म्हणून आपण तो अभ्यासासाठी अगोदर घेतलाय. भाग अधिपत्र म्हणजे एखाद्या भागधारकाने कंपनीच्या भागांवरील 100% रक्कम कंपनीकडे जमा केल्यानंतर जे कायदेशीर दस्तऐवज मिळतं, भागांवरील 100% रक्कम भरल्याचा कायदेशीर पुरावा प्राप्त होतो, त्याला भाग अधिपत्र म्हणतात. माझा पुढचा प्रश्न आहे, भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? शेअर सर्टिफिकेट. या दोन संकल्पना एकमेकांना रिलेट करतात, कोरिलेट करतात. भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? शेअर सर्टिफिकेट. आता तुम्ही म्हणाल हेच ते होतं शेअर सर्टिफिकेट, आम्हाला तेच सांगायचं होतं. तो प्रश्न मी उशिरा विचारलाय. भाग अधिपत्र नंतर विचारण्याचा प्रश्न आहे, तो मी अगोदर विचारला होता. मी वाट बघतोय भाग प्रमाणपत्र म्हणजे काय या संकल्पनेचं उत्तर देण्याची. येस, व्हेरी नाईस. येस, कोण उत्तर देते? टाइप करताय? मी उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. सांगू उत्तर मी? येस, उत्तर आलेलं आहे. ओके, आता भरपूर उत्तर आले. भाग प्रमाणपत्र म्हणजे भागधारकांची त्या प्रमाणपत्र यांनी किती भाग घेतला आहे. ठीक आहे, लुसिफर बेटा तिथं नाव नोंदवलं तर आणखी बरं होईल तुझं. निशा काय म्हणते, भाग खरेदी केल्याचा पुरावा. व्हेरी नाईस, हे उत्तर पण बरोबर आहे. साक्षी विस्पुते म्हणते की भाग खरेदी केल्याचा पुरावा, हे पण उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सभासदाने भाग खरेदी केल्यावर दिलेले प्रमाणपत्र. व्हेरी नाईस, हे पण उत्तर बरोबर आहे विद्या मगजीचं. येस, अजून हा, ही 4 उत्तर आलेली आहेत आणि 4ही उत्तर बरोबर आहेत. 4ही उत्तर बरोबर आहेत. इथे फक्त मी अपेक्षित धरतोय, हे लुसिफर ज्याने लिहिले ना, त्याने आपलं नाव तिथे नोंदवलं तर मला नाव माहिती होईल. अर्थात तुमच्या अटेंडन्स मध्ये ते नाव किंवा रोल नंबर तुमचा आहे. रहाणे जनार्दन रामदास. अरे बेटा, मग तिथे नोंदव ना तू, असं काय करतो बेटा? ठीक आहे, परत सांगायला नको भाग पडू बेटा. सगळ्यांना डिस्टर्ब होतोय. ठीक आहे, इट्स ओके. आता मी भाग प्रमाणपत्र म्हणजे काय ते सांगतो. सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेत. भाग प्रमाणपत्र म्हणजे भागधारक भागांच्या खरेदीसाठी कंपनीकडे अर्ज करतो. कंपनीकडे अर्ज केल्यानंतर कंपनी अशा भागधारकांना भागांचे वाटप करते. भागांचे वाटप केल्यानंतर त्या वाटपानंतर अर्जदार काही रक्कम कंपनीकडे जमा करतो. मग ती भागावरची 100% रक्कम जमा करतो असं नाही. आणि मग उर्वरित रकमेसाठी कंपनी हप्त्याने त्या भागांवरची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा काय होतं की गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी सवलत त्या ठिकाणी एक रक्कम गुंतवणूकदार भरू शकत नसतील तर टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून ती रक्कम कंपनी उपलब्ध करते, जमा करते. कंपनीच्या भांडवलाचा प्रश्न मिटतो आणि गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने जे उत्पन्न मिळतं टप्प्याटप्प्याने त्यातून ते त्या हप्त्यांची रक्कम, भागांवर हप्त्याची रक्कम भरू शकतात. भागधारक कंपनीने जेव्हा भागधारकांना भागांचं वाटप केलेलं असतं आणि ते वाटप दर्शवण्यासाठी किंवा भागधारकाने क्रमांक 1 ते क्रमांक 100 या क्रमांकाचे भाग खरेदी केलेले आहेत. भागधारकाचं नाव काय आहे, भागांची एकूण संख्या किती आहे, भागाचं दर्शनी मूल्य किती आहे, याविषयीचा कायदेशीर पुरावा दस्तऐवज म्हणून जे प्रमाणपत्र भागधारकाला दिलं जातं त्याला भाग प्रमाणपत्र असं म्हणतात. म्हणजे जरी समजा भागधारकाने भागांवरील 100% रक्कम जरी कंपनीकडे भरलेली नसेल तरी देखील क्रमांक 1 ते 100 भाग किंवा त्या भागांचा मालक कुणी खरेदी केलेला आहे तर एक्स या व्यक्तीने, तो त्या भागांचा मालक आहे असा पुरावा दर्शवणारं पत्र कंपनी त्या भागधारकाला देते, त्याला म्हणतात भाग प्रमाणपत्र. म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळालं याचा अर्थ
भागधारकाने भागावरची 100% रक्कम कंपनीकडे भरलेली आहे असं नाही. उर्वरित रक्कम तो हप्त्याने भरतो. आणि जेव्हा भागधारक हप्त्याने भागावरची 100% रक्कम भरतो, तेव्हा कंपनी काय करते? भागधारकाकडचं प्रमाणपत्र जमा करून घेऊन त्याला भाग प्रमाणपत्राच्या मोबदल्यात काय देते? भाग अधिपत्र देते. म्हणजे बघा, फरक तुमच्या लक्षात आला असेल. भागांची खरेदी केल्या आणि भागांवरची 100% रक्कम जरी भरली नाही, तरी देखील भागधारकाला भाग प्रमाणपत्र मिळतं. तो त्याच्या भागांच्या मालकी हक्काचा प्रथमदर्शनी पुरावा असतो. म्हणजे त्याने हे भाग खरेदी केलेले आहेत कंपनीचे, असा तो पुरावा. आणि जेव्हा तो भागांवरची 100% रक्कम भरतो, तेव्हा भाग प्रमाणपत्राऐवजी त्याला भाग अधिपत्र कंपनीमार्फत दिलं जातं. याचा अर्थ भाग अधिपत्राचा अर्थ काय होतो, की भागधारकाने त्याच्याकडे असलेल्या भागांची 100% रक्कम कंपनीकडे जमा केलेली आहे. इथपर्यंत समजले? हे आहे भाग अधिपत्र. तर खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप करू शकत नाही. आपण मूळ मुद्द्यावर येऊ. माझा प्रश्न आहे, खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप का करू शकत नाही? येस, खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप का करू शकत नाही? अतिशय साधा प्रश्न आहे. जर तुम्ही थोडक्या बारकाईने अभ्यास केला किंवा विचार केला ना, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेचच सांगता येईल. येस, मीनवाईल मी सांगतोय, सार्वजनिक कंपनी पूर्ण रक्कम भरलेल्या भागांबद्दल भाग अधिपत्रांचे वाटप करते. पण खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप करू शकत नाही. का करू शकत नाही? हा माझा क्वेश्चन आहे. 76 पार्टिसिपंट्स आहेत बेटा, खूप मुलं आहेत, पण मी अजूनही समाधानी नाहीये. याचं कारण तुम्हाला सांगतो, की आपली सेमिस्टर एक्झाम जी आहे, ती लवकरच आयोजित होणार आहे विद्यापीठाची. आपला सिलेबस आपल्याला कमीत कमी 1 महिन्यात संपवायचा आहे. आणि आतापर्यंत झालेला आणि अजून 1 महिन्यात होणारा सगळा सिलेबस हा आपल्या सेमिस्टर एक्झामसाठी असणार आहे. मीनवाईल आपल्याला ज्या इंटरनल एक्झाम्स आहेत 30 मार्कांच्या, 70 मार्कांची विद्यापीठाची परीक्षा आहे. 30 मार्कांच्या 3 परीक्षा 10-10 मार्कांच्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या ऑनलाईन पद्धतीनेच आपण घेणार आहोत Google फॉर्मच्या आधारे. त्यामुळे मित्रांनो, विनंती करतोय पुन्हा एकदा, ज्यांनी हे गांभीर्याने घेतलेलं नसेल अटेंडन्सचं, तर गांभीर्याने घ्या. कारण तुमचे परीक्षा फॉर्म जेव्हा भरायची वेळ येणार आहे, तेव्हा तुमचं अटेंडन्स चेक केलं जाणार आहे. ओके. मी उत्तराची वाट पाहत होतो बेटा, की खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप का करू शकत नाही? माझा आवाज तुमच्यापर्यंत जर येत असेल तर तुम्ही सांगू शकता. अर्थात तो आवाज येतोय. येत नसता तर लगेच मला मेसेज आला असता तुमच्याकडून. बरोबर? ओमकार? येस. खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप का करू शकत नाही? मी वाट बघतोय पण उत्तर आलेलं नाही. मी सांगतो. मुळातच खाजगी कंपनी भांडवल उभारणीसाठी आणि भाग खरेदीसाठी सार्वजनिक जनतेला आवाहन करू शकत नाही. म्हणजे खाजगी कंपनी भागांची विक्री करू शकत नाही सार्वजनिक जनतेला. आणि जेव्हा भागांची विक्रीच होत नाही, तेव्हा भाग अधिपत्रांचं वाटप करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. समजते सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आता उत्तर आलंय मला वाटतंय. नाही आलंय. पुढे विशेष सवलती. इथे खाजगी कंपनीच्या बाबतीत काय म्हटलंय? खाजगी कंपनीला कंपनी कायद्याने काही विशेष सवलती दिलेल्या आहेत. काही विशेषाधिकार दिलेले आहेत. हं? तर त्या कोणत्या आहेत सवलती? आपल्या याच प्रकरणामध्ये हा मुद्दा संपला, की आपण त्या लगेच अभ्यासायला घेणार आहोत. खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत फायदे तोटे थोडेसे अभ्यासले, की आपण खाजगी कंपन्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती किंवा विशेषाधिकार जे आहेत ना, ते अभ्यासणार आहोत. तर असं म्हटलं इथे, खाजगी कंपनीला कंपनी कायद्याने विशेष सवलती दिलेल्या आहेत. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत काय म्हटलंय? सार्वजनिक कंपनीला कंपनी कायद्यात कोणत्याही विशेष सवलतींची तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत खाजगी कंपन्यांना जास्त प्रमाणात सूट आणि सवलती किंवा विशेष अधिकार कंपनी कायद्याने दिलेले आहेत. माझा पुन्हा एक प्रश्न असणार आहे मित्रांनो, सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत खाजगी कंपन्यांना कंपनी कायद्याने विशेष सूट किंवा सवलती का दिलेल्या आहेत?
तुम्ही जर उत्तर दिलं नाही तर मी ती देणारच आहे, पण असं व्हायला नको की ही वन वे प्रोसेस चालेल. बघा, निदान हा प्लॅटफॉर्म आपल्याला असं नाही की तुम्ही बोलू शकत नाहीये, फक्त तुम्हाला म्यूट केलंय, पण तुम्ही इथे लेखी स्वरूपात बोलू शकता. हम्म, ठीक आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या तुलनेत कंपनी कायद्याने खासगी कंपन्यांना विशेष सूट आणि सवलती का दिलेल्या आहेत? तर दिव्या घोरसळने उत्तर दिलंय. काय म्हटली? लोकांचा पैसा या कंपनीमध्ये गुंतवलेला नसतो. ठीक आहे. थोडस आपण या पद्धतीने विचार केला तर थोडस आपल्याला त्याबद्दल ज्ञान मिळू शकतं. पण हे 100% बरोबर उत्तर आहे असं मात्र नाही. सार्वजनिक कंपन्यांच्या तुलनेत खासगी कंपन्यांना कंपनी कायद्याने विशेष सूट आणि सवलती दिलेल्या आहेत. ओके, मी सांगतो. बघा, सार्वजनिक कंपनीची भांडवल उभारण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे सार्वजनिक कंपन्यांना भांडवल उभारणी संदर्भात फारशी अडचण येत नाही. किमान व कमाल संख्या, सदस्यांची किमान व कमाल संख्या. साबणेने उत्तर दिले. त्याला काय म्हणायचंय की सदस्यांची किमान व कमाल संख्या. हे उत्तर थोडस अपूर्ण आहे. 100% चुकीचं आहे असं मी म्हटलेलं नाहीये. आता मी सांगतोय काय की सार्वजनिक कंपनीला भांडवलाविषयी फारशी अडचणी निर्माण होत नाहीयेत. म्हणजे भांडवली दृष्ट्या सार्वजनिक कंपनी फुलफिल असते, त्यामुळे फारशा अडचणी सार्वजनिक कंपनीला राहत नाही. परंतु मुळातच खाजगी कंपनीची सुरुवात करताना भांडवल हे खाजगीरित्या उपलब्ध केले असतं, म्हणून त्यामुळे भांडवल क्षमतेवर मर्यादा येतात आणि भांडवल क्षमतेवर मर्यादा आल्याने खाजगी कंपन्यांना सूट आणि सवलती जाहीर केल्या जातात किंवा विशेष अधिकार जाहीर केल्या जातात. आणि साबणेने जे उत्तर दिले काय की सदस्यांची कमाल आणि किमान संख्या खाजगी कंपनीमध्ये कमी असते आणि त्यामुळे खाजगी कंपन्यांना त्या ठिकाणी सवलती त्या ठिकाणी देऊ केल्या जातात. दुसरी गोष्ट अशी, सार्वजनिक कंपन्या ह्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांची भांडवल क्षमता जास्त असते आणि मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं सार्वजनिक कंपन्यांमार्फत. परंतु खासगी कंपन्यांची फारशी निर्मिती करण्याचं धाडस किंवा दुस्साहस कुणी करत नाही, कारण आपण अगोदरच म्हटलंय की खासगी कंपन्यांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते आणि सार्वजनिक कंपन्यातील सभासदांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. आणि जेव्हा इथे खासगी कंपनीतील सभासद जबाबदारी स्वीकारून उत्तरदायित्व स्वीकारून कंपनीची स्थापना करतात, तेव्हा अशा कंपनीचं संचालन करणं त्या सभासदांना किंवा संचालकांना सोपं जावं म्हणून खासगी कंपनीला कंपनी कायद्याद्वारे विशेष सूट आणि सवलती त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खासगी कंपन्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, विकास व्हावा, खासगी कंपन्यांच्या संख्येत वाढ व्हावी, त्यासाठी देखील कंपनी कायद्याने खासगी कंपन्यांना विशेष सूट आणि सवलती दिल्या. कारण खासगी कंपन्या सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा निधी किंवा भांडवल हे कमी असणार आहे, परंतु जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असल्यामुळे फारसा दुस्साहस कोणी खासगी कंपन्यांची निर्मिती करण्यासाठी करत नाही आणि त्यामुळे खासगी कंपन्यांकडे लोकांचा कल वाढावा, गुंतवणूकदारांनी जास्त गुंतवणूक खासगी कंपन्यांमध्ये करावी म्हणून विशेष सूट आणि सवलती खासगी कंपन्यांना कंपनी कायद्याने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. समजलं उत्तर? पुढचा मुद्दा आहे माहिती पत्रक प्रसिद्ध करणे. खासगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक नाही. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की माहिती पत्रक कशासाठी प्रसिद्ध केलं जातं? कंपन्यांच्या भागांची विक्री समाजामध्ये करण्यासाठी किंवा जाहीरपणे आवाहन करून करण्यासाठी माहिती पत्रकाची प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे खासगी कंपन्या सर्वसामान्य जनतेला जाहीरपणे आवाहन करत नाहीत भांडवल उभारण्यासाठी. इथे मात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत उलट परिस्थिती आहे. सार्वजनिक कंपनीला मात्र माहिती पत्रक प्रसिद्धच करावे लागते. का? तर सार्वजनिक कंपनी ही खाजगीरित्या भांडवल उभारणी करू शकत नाही. सार्वजनिक कंपनीला समाजातील लोकांकडून भागांच्या स्वरूपात
भांडवल एकत्र करावं लागतं, जमावं लागतं आणि त्यासाठी लोकांना जाहीरपणे आवाहन करण्यासाठी सार्वजनिक कंपनी आपलं माहिती पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध करते. पुढचा मुद्दा आहे घटनापत्रक व नियमावली. खाजगी कंपनीच्या घटनापत्रक व नियमावलीवर किमान 2 व्यक्तींच्या सह्या असाव्या लागतात. खाजगी कंपनीच्या घटनापत्रक व नियमावलीवर किमान 2 व्यक्तींच्या सह्या असाव्या लागतात आणि खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. बघा, हे जे वाक्य मी म्हटलंय ना आता, उच्चारलंय ना, खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. याला खूप महत्व आहे. हे पुन्हा एकदा ऐका. खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. इकडे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत काय म्हटले, घटनापत्रक व नियमावली सार्वजनिक कंपनीच्या घटनापत्रक व नियमावलीवर किमान 7 व्यक्तींच्या म्हणजे 7 संचालकांच्या सह्या असाव्या लागतात. सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असे काही कायदेशीर बंधन तिच्यावर नाही. पुन्हा एकदा इथे कॉन्सन्ट्रेट करा. सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असे कायदेशीर बंधन तिच्यावर नसते. अशा परिस्थितीत, कोणत्या परिस्थितीत, जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही तर. असं नाही की सार्वजनिक कंपनी स्वतःची नियमावली तयार करू शकत नाही, पण जर त्या कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही तर अशा परिस्थितीत टेबल ए म्हणजे त्याला परिशिष्ट अ असं म्हणतात, मधील नियम सार्वजनिक कंपनीला लागू होतात. बघा, इथे 2 गोष्टी आपण शिकलोय. काय, खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते आणि सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असे काही कायदेशीर बंधन सार्वजनिक कंपनीवर नसते. हे वाक्य तुम्हाला झोपेत जरी विचारलं आता तरी देखील सांगता आलं पाहिजे. कोणत्या कंपनीला बंधनकारक केलेलं आहे स्वतःची नियमावली बनवण्यासाठी? खाजगी कंपनीला. का? तर खाजगी कंपनीने जे व्यवस्थापन करायचं आहे, नियमन करायचं आहे कंपनी व्यवसायाचं, तर ते विशेष सूट आणि सवलती दिलेल्या असतात आणि त्या आधारे करायचं असतं आणि त्यासाठी स्वतःची नियमावली खाजगी कंपनीने बनवणं अपेक्षित आहे. मात्र सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवलीच पाहिजे असं काही बंधन नाही. कारण जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवली नाही तर कंपनी कायद्यातील टेबल ए मधील नियम सार्वजनिक कंपनीला जसेच्या तसे लागू होतात. मी पुन्हा ते वाक्य रिपीट करतोय. प्रत्येक खाजगी कंपनीने आपली स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे आणि सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असे काही कायदेशीर बंधन नसते. मी हे वाक्य उलटपालट जरी उच्चारलं तरी देखील बरोबर कोणतं वाक्य आहे हे तुम्हाला त्या वेळेला सांगता आलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे कायदेशीर बंधने. खाजगी कंपनीवर भागवाटप करण्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. म्हणजे त्या कंपनीने भागवाटप केलंच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. तसेच कंपनीच्या नोंदणीसाठी संचालकांची यादी व त्यांची लेखी संमती नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवण्याची सुद्धा गरज नाही. त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक, पुनर्नेमणूक, मोबदला व मुदत याबद्दल कोणतीही कायदेशीर बंधने नाहीत. म्हणजे खाजगी कंपनी आपल्या सोयीने व्यवस्थापकाची नेमणूक करू शकतात, त्याचा मोबदला ठरवू शकतात आणि तो किती मुदतीसाठी निवडला जावा किंवा नियुक्त केला जावा हे खाजगी कंपनी ठरवते. त्यामुळे असं काही कायदेशीर बंधन खाजगी कंपनीवर कंपनी कायद्याने टाकलेलं नाही आणि म्हणून तर आपण पाहतोय काय की खाजगी कंपन्यांना विशेष सूट आणि सवलती त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. बघा, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? सार्वजनिक कंपनीच्या भागवाटपावर अनेक कायदेशीर बंधने घातलेली आहेत. बघा, भागवाटप केव्हा केलं जावं, किती प्रमाणात केलं जावं, अधिकृत भांडवलापैकी किती भागांची विक्री एका वेळेला करता येते, तर याविषयीची कायदेशीर बंधनं त्या ठिकाणी घातलेली आहेत. तसेच सार्वजनिक कंपनीच्या नोंदणीसाठी संचालकांची यादी, त्यांची लेखी संमती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. सार्वजनिक कंपनीत व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक, पुनर्नेमणूक, मोबदला व मुदत याबद्दल अनेक कायदेशीर बंधनं घातलेली आहेत. बघा, जर व्यवस्थापकीय संचालकाची नेमणूक करायची असेल तर ते कोण करू शकतं, त्याची पुनर्नेमणूक करता येते का, त्याचा मोबदला किती असावा आणि त्याची मुदत किती असावी याबद्दल कंपनी कायद्यातील जे नियम आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींचं पालन सार्वजनिक कंपनीला करावं लागतं आणि म्हणून इथे सवलत नाहीये सार्वजनिक कंपनीला, इथे मात्र सवलत असलेली तुम्हाला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे कर्ज काढण्याचे व भागवाटप करण्याचे अधिकार. बघा, खाजगी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळताच कर्ज काढण्याचे व भागवाटप करण्याचे अधिकार मिळतात. लक्षात घ्या, कर्ज काढण्याचे व भाग वाटप करण्याचे अधिकार मिळतात. खाजगी कंपनीला संस्थापकांचे भाग विकण्याचे अधिकार प्राप्त झालेले असतात.
बघा, जे संस्थापक असतात खाजगी कंपनीचे, त्याच लोकांना खाजगी कंपनी भाग विकू शकते. संस्थापकांचे भाग जाहीरपणे जनतेला आवाहन करून ते भाग खाजगी कंपनी विकत नाही. ज्यांनी प्रवर्तनामध्ये सहभाग नोंदवला आहे, सार्वजनिक कंपनी खाजगी कंपनीच्या प्रवर्तनामध्ये, नोंदणीमध्ये, अशाच लोकांना खाजगी कंपनी काय करते, संस्थापकांचे भाग वाटप करते. आणि नोंदणी झाल्यानंतर खाजगी कंपनी लगेचच कर्ज काढण्याचा अधिकार सुद्धा खाजगी कंपनीला प्राप्त होतो. इकडे म्हटलंय कर्ज काढण्याचे व भाग वाटप करण्याचे अधिकार. सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय कर्ज काढण्याचे व भाग वाटप करण्याचे अधिकार प्राप्त होत नाहीत. बघा, आणि विशेष म्हणजे सार्वजनिक कंपनीला संस्थापकांचे भाग विकण्याचे अधिकार नसतात. जेव्हा संस्थापकांचे भाग विकले जातात किंवा संस्थापकांचे भाग असतात, तर कंपनीची सत्ता ही एक हाती असते, एकवटलेली असते, आणि संस्थापकच त्या कंपनीवर अधिराज्य करतात किंवा व्यवस्थापनावर नियंत्रण मिळवत असतात. परंतु सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र खाजगी बाबींना अजिबात सवलत किंवा तिथे चालना नाहीये. सार्वजनिक कंपनीमध्ये जे व्यवस्थापन केलं जातं ते भागधारकांच्या मर्जीने आणि मताने केलं जातं. त्यासाठी कंपनीच्या सभा घेतल्या जातात आणि सभांमध्ये प्रस्ताव चर्चेला ठेवले जातात. प्रस्तावाचं रूपांतर ठरावात केलं जातं भागधारकांमार्फत, आणि मगच बहुमताने तो प्रस्ताव मंजूर होतो ठरावाच्या स्वरूपात. म्हणजे कंपनीचं व्यवस्थापन आणि नियंत्रण हे भागधारक करतात पूर्णतः. उदाहरणार्थ, भागधारक आपल्या वतीने संचालक निवडून देतात. ते संचालक त्या ठिकाणी कंपनीचा कारभार करतात. इकडे मात्र खाजगी कंपनीच्या बाबतीत संस्थापक जे आहेत ना, तेच कंपनीचा कारभार करतात, आणि त्यामुळे तिथे सत्ता एकवटलेली असते. सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र सत्ता एकवटत नाही, कारण सार्वजनिक कंपनीत संस्थापकांचे भाग विकले जात नाही. पुढे ठीक आहे. अशा पद्धतीने खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यातील फरक आपण पाहिला. एकदा फक्त रिपीट करूयात पुन्हा एकदा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं स्पष्टीकरण सांगता येते. किमान सभासद संख्या म्हटलं तर सार्वजनिक खाजगी कंपनीमध्ये 2 असते आणि सार्वजनिक कंपनीमध्ये किमान सभासद संख्या 7 असते. खाजगी कंपनीत कमाल म्हणजे जास्तीत जास्त सभासद संख्या 200 असते आणि सार्वजनिक कंपनीत कमाल सभासद संख्या अमर्यादित स्वरूपाची असते. ओके. त्यानंतर कंपनीचे नाव, म्हणजे खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असे शब्द लिहावे लागतात, तर सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी फक्त मर्यादित असा शब्द लिहावा लागतो. नंतर किमान संचालक संख्या, खाजगी कंपनीत किमान संचालक संख्या 2 असते आणि सार्वजनिक कंपनीत किमान संचालक संख्या 3 असते. त्यानंतर खाजगी कंपनी संचालकांच्या पात्रता भागाच्या खरेदी करण्यावर पद स्वीकारण्याच्या संख्येवर मानधनावर कोणतेही बंधन नाही आणि हित संबंध असलेले संचालक देखील कंपनीच्या कामकाजात किंवा मतदान प्रक्रियेत सहभाग घेतात. सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र 1/3 संचालकांना दरवर्षी आळीपाळीने निवृत्त व्हावं लागतं आणि त्या कंपनीच्या संचालकांना पात्रता भागांची खरेदी करावी लागते. तसेच एका संचालकाला 15 पेक्षा जास्त कंपन्यांचं संचालक पद भूषविता येत नाही आणि ज्या ज्या व्यवहारांमध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत अशा व्यवहारांच्या बाबतीत सभेच्या प्रक्रियेमध्ये किंवा सभेमध्ये चर्चेमध्ये सहभाग घेता येत नाही किंवा हितसंबंध असलेल्या व्यवहाराच्या बाबतीत मत आपलं प्रदर्शित करू शकत नाहीयेत संचालक किंवा सभासद. पुढे भागांचे हस्तांतरण. खाजगी कंपनी भागांचे हस्तांतरण करू शकत नाही. निर्बंध असतात, तर सार्वजनिक कंपनी मुक्तपणे भागांचे हस्तांतरण करते. भागांची विक्री खाजगी कंपनीला भागांच्या खरेदीसाठी जनतेला आवाहन करता येत नाही, तर सार्वजनिक कंपनी भागांच्या खरेदीसाठी सार्वजनिक जनतेला माहिती पत्रक प्रसिद्ध करून आवाहन करते. व्यवसाय प्रारंभ. खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेचच व्यवसाय सुरू करते, म्हणजे 2 अवस्था पूर्ण झाल्यानंतर. सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला म्हणजे 4 अवस्था पूर्ण झाल्यानंतरच कंपनीच्या स्थापनेतील व्यवसायाला प्रारंभ करते. नंतर भाग अधिपत्र. खाजगी कंपनी भाग अधिपत्रांचे वाटप करू शकत नाही आणि सार्वजनिक कंपनी मात्र पूर्ण भरलेल्या भागांबद्दल भागधारकांना भाग अधिपत्रांचे वाटप करू शकते. त्यानंतर विशेष सवलती. बघा, कंपनी कायद्याने विशेष सवलती खाजगी कंपन्यांना दिलेल्या आहेत आणि सार्वजनिक कंपन्यांना मात्र कोणत्याही प्रकारच्या विशेष सवलतींची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली नाही. नंतर माहिती पत्रक प्रसिद्ध करणे.
खाजगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याचे बंधन नसते, कारण खाजगी कंपनीने सार्वजनिक जनतेला आवाहन करून भागांची विक्री करता येत नाही. तर सार्वजनिक कंपनीला मात्र माहिती पत्रक प्रसिद्ध करावेच लागते. घटनापत्रक व नियमावली. खाजगी कंपनीच्या घटनापत्रक व नियमावलीवर किमान 2 व्यक्तींच्या सह्या असाव्या लागतात आणि पुन्हा एकदा